नमस्कार सर्व लाडकी बहिणींनो, माझं नाव ओंकार दामकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी जी बंधनकारक आहे किंवा कंपल्सरी जी शासनाने केली जर लाडकी बहिणींना यापुढे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पण त्याची ई-केवायसी करताना काही कॉमन जे प्रॉब्लेम्स सर्व लाडकी बहिणींना येत आहेत ते आज आपण बोलणार आहोत आणि त्यावर काय सोल्युशन आहे ते सांगणार आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाडकी बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्या यापासून लाभ राहणार नाही. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात पहिले ते कॉमन एरर जो येत आहे वेबसाईटवर तो म्हणजे तुम्ही कितीही वेळा तुमचा ओटीपी कॅप्चा कोड चेक करून घेतात, बरोबर टाकतात, जेव्हा ओटीपी पाठवर तुम्ही क्लिक करता तर त्यावर एक सध्या कॉमन एरर येत आहे आणि तो म्हणजे की तुमचा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीत समाविष्ट नाही. म्हणजे नेमकं आधार क्रमांक चुकीचा होते असं आपल्याला वाटतं. तुम्ही परत टाकता आधार क्रमांक कॅप्चा बरोबर टाकतात पण त्यावर पुन्हा तेच दाखवते. याचे दोन कारण असू शकतात. मी स्वतः मागे लॅपटॉप दिसत असेल तर त्यामध्ये मी आत्ताच चेक करून बघितले, काहींचे जे त्यांची सर्व पात्रता आहेत त्यामध्ये बसतात. आणि हो, जर तुम्हाला पात्रतेसाठी आता मी एक नवीन जर काही चेंजेस झाले असेल, अपडेट झाले असेल पात्रतेमध्ये, तर मी आता उद्या सुद्धा तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर पात्रताबद्दल तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जे बेल आयकन आहे, जे घंटेचं बटन आहे त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन फॉर ऑल वर नक्की क्लिक करा. कारण आपण जेव्हा या योजनेबाबत असो किंवा इतर कोणत्या योजनेबद्दल व्हिडिओज अपलोड करू ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा नक्की करा. अगदी मोफत असते, यामध्ये कोणत्या प्रकारचे चार्जेस नसतात. तर याला सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन असं आहे की तुम्ही जेव्हा हाय ट्रॅफिक असतं तर सिस्टममध्ये या वेबसाईटवर असा मी म्हणतो गोंधळ झालेला आहे जणू की यावर प्रॉब्लेम जर दुसरं काही असेल तरी एकच कॉमन दाखवते. एक त्या आधार कार्डचा प्रॉब्लेम जसं मी तुम्हाला सांगितलं तसा, आणि दुसरं एक म्हणजे ते हाय ट्रॅफिक असल्यामुळे प्लीज ट्राय लेटर ते दाखवते. आता मी एक केवायसी करत होतो त्यामध्ये मला नंतर कळालं की आधार नंबर जो आहे तर त्यांच्या जे लाडकी बहीण आहे त्यांच्या मिस्टरांच्या आधार कार्डला त्यांचा मोबाईल नंबर लिंक नव्हता, त्यामुळे तो ओटीपी येत नव्हता आणि प्रॉब्लेम दाखवत होते की हाय ट्रॅफिक आहे, नंतर ट्राय अगेन लेटर असं दाखवतो. त्यामुळे मी इतक्या 10-15 वेळा जवळजवळ मी ओटीपी पाठवर क्लिक केलं, आधार कार्ड चेक केले एवढ्या वेळा, पण नंतर मी जेव्हा आधार कार्ड चेक केलं त्यावर मला कळालं की मोबाईल नंबर लिंक नाही. तर त्यामुळे कारण दुसरं असू शकतं, तुम्हाला इथे दाखवू शकते, असं होऊ शकतं कधी कधी चुकून असं एररमध्ये होत असेल तर त्यामध्ये तुम्ही न घाबरता तुम्ही ट्राय करा. आणि शक्यतो जर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज रात्री मी 3 ते 4 केवायसी केले आहेत आणि त्या सुद्धा रात्री 1:30 ते 4 वाजायच्या दरम्यान. हा वेळ असा आहे की यामध्ये तुमचे चान्सेस आहे ते फार वाढतात की तुमची केवायसी फार वेळ न लागता आरामदायक आणि सोप्या पद्धतीने म्हणजे एकदम आरामात होते. त्यामध्ये फार काही एरर येणार नाही तुम्हाला शक्यतो या वेळेमध्ये. जर का तुम्ही शक्य असेल तर तुम्ही यामध्ये केवायसी नक्की करू शकता. आणि दुसरा जो कॉमन एरर येत आहे तो म्हणजे ओटीपी येत नाही. म्हणजे इथे मी ओटीपी सेंड करा, ओटीपी पाठवा जाईल, आधार क्रमांक टाकला, कॅप्चा टाकला, खाली मी सहमत आहे त्यावर क्लिक केलं, पुढे जेव्हा ओटीपी पाठवा खाली ऑप्शन येतो तिथे क्लिक करायचंय. पण तिथे क्लिक केल्यावर सुद्धा ओटीपी लवकर येत नाही. फक्त ते ओटीपी पाठवल्यावर ते बफरिंग करतं, फिरत राहतं, लोड घेतं, पण ओटीपी येत नाही. आणि जेव्हा त्यावर दाखवते की ट्रॅफिक फार आहे वेबसाईटवर, प्लीज ट्राय लेटर, तर त्यामध्ये बाहेर तर त्याच्यानंतर ओटीपी येत आहे. तर याचं सुद्धा सोल्युशन तेच आहे, वेळ, कारण ट्रॅफिक फार आहे त्यामुळे एरर फार येत आहे. 2 ते 4 रात्रीच्या वेळेस तुम्ही नक्की केवायसीसाठी प्रयत्न करू शकता. त्यावेळेस तुमचे चान्सेस फार वाढतात केवायसीचे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला अजून काय इश्यू येत आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि उद्या जो आपला व्हिडिओ येणार आहे तो ठीक 8 वाजेपर्यंत व्हिडिओ येईल. त्यामध्ये तुम्हाला पात्रता अपात्रता काय आणि आता तुम्ही नवीन प्रकारे अर्ज देऊ शकता का, जर तुमच्या घरामध्ये कुणी असेल तर तुम्हाला नवीन अर्ज करू शकता का, हे सर्व आपण बोलणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.